तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता पाहाला दिवस माळवाला लगेच. तर आता वावरात गेलो होती मी, इथे बंधारे बसले होते ते पा. तर हा बंधारा आहे, हे तुरीचं वावर. तर तुरीला आता काय झालं ना, तर इथं थोडं पाणी या जाय आणि पुन्हा आता पाऊस तर इतका पडला होता आमच्याकडे. पण एवढं बरं झालं का त्याच्यामध्ये गारा नव्हत्या पडल्या, तर नुसतं पाणी पडला होता. तर 4-5 दिवस झाले आता पाणी पडायला, आता काही पडा नाही. पण सांगेले म्हणत्या पुन्हा पाणी सांगता येत नाही, त्याचं येईन बी. शक्यता तर आहे पाणी याची, कारण की आवळ तर भरपूर येऊ राहिलं. तर आज जास्त आलं इतके दिवसाचं, आता पाणी पडून गेलं तेव्हा काही आलं नव्हतं. तर शेतकऱ्याचं लय अवघड आहे बरं का, कारण की आता इतकं पाणी पडा काही काही ठिकाणी ना, तर गहू डायरेक्ट असे पुरे झोपून गेले. तर त्याच्यात तर इतकी नुकसान झाली. तर नुकसान भरपाई भेटते की नाही भेटते त्याचं काही सांगता येत नाही शेतकऱ्याचं, तर अवघड आहे. पण मग आता जो येल माल आहे ना, तो पुरा वाया गेला असं झालं. आणि मक्का बी गेल्या वाया त्याच्यामध्ये. तर गारपीट पण झालती. तर काही काही ठिकाणी जास्त झाली, तर आमच्याकडे तर काही एवढी झाली नाही, थोडीफारच झालं. तर हे तुरीचं वावर होतं, तर पाणी पडला त्यालाच असा त्याला ढिसे येले थोडेफार. तर एवढं बरं झालं आमचा गहू काढणं व्हायला होता, कारण की दिवाळीचा गहू होता ना, दिवाळीच्या नंतर पेरला होता. कारण की दिवाळीला तर पाऊस चालू होता, मग त्याच्यानं काही पेरलं नव्हतं दिवाळीच्या टायमाला. दिवाळी झाल्यावर एका महिन्याने पेरला होता आम्ही नंतर लगी. तर आता पास सोंगून पण झाला, काढून पण झाला. तर तेव्हा तर नुसतं शितोडी यायला सुरुवात झाली. तर गहू तो वावरातच पडेल होता आमचा. पण मग बरं झालं, अवकाळा बिवकाळा करून तेवढा घरी नेऊन ठेवला असं झालं. तर भरपूर अवकाळा झाली, कारण की पाणी असं वाटे येतो की नाही येतो, जिकडे पडायचं तिकडेच पडतो. आता ह्यो आडाऊ पाणी म्हणल्यावर कुणीकडे बी पडतो पाणी, असं राहत असतं. कुणीकडे बी पडतो तो आडाऊ पाणी आणि पडतो तो इतके नुकसान करून जातो ना. तर या वर्षी भरपूर नुकसान करायला लावली पाण्यानं. शेतकऱ्याचे तर लय हाल चालू आहे, आणि त्याच्यामध्ये मालाला पण एवढा भाव नाही शेतकऱ्याचा, असं आहे. तर आता आम्ही पेरेल होती पहा मक्का. तरी कधी पेरेल होती ना, ही पुरी सोंगून झाली. कडबा बी जमा केलता आणि त्यावर जी पाऊस आला तेवढीच आम्ही कुट्टी पण केलती. तर आता कुट्टी ठेवले झाकून सनी, अजून काही उघडली नाही, कारण की म्हटलं काय सांगा आला तर सांगता येत नाही त्याचं. पाण्याचा अवघड वरच्यात येऊन जातो. तर आता ऊन पडेल, पण मग आवड पण भरपूर येऊ राहील त्याच्यामध्ये. तरी तर इतकं खसून गेलं, तर पावसाळ्यामध्ये भरपूर खसलं होतं. कारण की काय होतं, आसपासच्या वावरातलं बी पाणी पूर वावरामध्ये येतं, त्याच्याने जास्त खसतं. पुन्हा माल बी भरपूर खराब होतो. तर इतकं पाणी पडलं होतं तिकडे, इतकं पाणी येऊन गेलं ते वावरामध्ये. तर इतकं पाणी आलं, तर तिकडे तर उगलंच नव्हतं. किती मोठं वावर पडलं आमचं तिकडे, कारण की काय झालं, आता जी जवळ जवळचे वावर आहे त्याच्यातलं बी पाणी इतकं येऊन गेलं ना. तर तिकडे तर पुरं जे पेरेल होतं का त्याच्यावर इतकं इतकं पाणी तुंबलं होतं, लगे कमराच्या वर पाणी झालं. त्याच्यानं ते उगेल माल बी पुरा वाळून गेला, कारण की तिथे तुरी लावले होते आम्ही. तर त्या पुऱ्या तुरी वाळून गेल्या आमच्या तिथे. तर किती सारं वावर पडलं, लगे 2-3 गुंठे असन. आणि तिथे थोडा बंधारा बी ना, तर त्याच्यानं काय होतं, पाणी तुंबलं ना तर लगे डायरेक्ट वाळूनच जातं. मग असं राहत असतं. तर इतकं वाळून गेलं तिकडे, जास्त पाणी पडावं त्याच्यामुळं वावराचं पाणी बी भरपूर येत होतं, असं आहे ना. तर पाणी इतकं पडायचं ते तर कोणाच्या हातात नाही, ते तर सांगतच काम नाही, असं राहत असतं. तर आता पहा तिकडे बांधलेली बैल, आणि इथे बी इतकं फुटून गेला बंधारा, बी फुटला तो पुरा. इथे बी भरपूर पाणी तुंबलं होतं. तर इथे मक्का पेरलेली होती. तर मक्काला काही नव्हतं झालं म्हणा. तर आता पडेल याच्यामध्ये नळ्या थोड्याफार, थोड्या काय पुऱ्यात पडेल त्या, आता जमा करणे ते आम्हाला. तरी ती बकऱ्या सोडेल होत्या चराला. तर आता चरू राहिला गावच्या सोडेल, पण त्या बी काही बरोबर चरत नाही, पळू पळू जात्या.